सुरुवातीला बातमी पाकिस्तानच्या खोट्या कांगाव्याची। भारतीय लष्करानं राजौरीमधल्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या उद्ध्वस्त केल्याची माहिती खोटी असल्याचा कांगावा पाकिस्ताननं केलाय। एवढंच नाही तर पाकिस्ताननं आता नेहमीप्रमाणे रडीचा डाव सुरू केलाय। भारतावर शस्त्रसंधी उल्लंघनाचा उलटा आरोप पाकिस्ताननं केलाय। भारतीय सैन्याला प्रत्युत्तर देताना आम्ही नौशेरातील भारतीय चौक्या उद्ध्वस्त केला अशा उलट्या बोंबा पाकिस्ताननं ठोकायला सुरुवात केली। पाकिस्ताननं या दाव्याच्या समर्थनार्थ काही व्हिडिओ सुद्धा प्रसिद्ध केलेत। एका व्हिडिओमध्ये चौकीसारखा दिसणारा ढाचा स्फोटात कोसळल्याचं दिसतंय, तर स्फोटामुळे धूर आणि धुळीचे लोटही पसरल्याचं दिसत आहे। पण हा सगळा एक प्रोपगंडा व्हिडिओ असू शकतो, त्यात त्यांनी स्वतःच्या चौक्या उडवून उद्ध्वस्त केलेल्या असतील असंही बोललं जात आहे। तत्पूर्वी भारतीय लष्करानं मंगळवारी काही व्हिडिओ जारी केले होते, त्यात पाकिस्तानकडून होणाऱ्या घुसखोरीला प्रत्युत्तर देताना नौशेरामधल्या पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त झाल्याचं स्पष्टपणे दिसत होतं। तिकडे जम्मू काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त केल्याचं कृत्य समोर आल्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा एकदा सुरू झालेत। पाकिस्तानमध्ये सियाचीनच्या जवळ स्कर्दू भागात पाकिस्तान सैन्याच्या लढाऊ विमानाचं उड्डाण झाल्याचं दिसतंय। पाकिस्तानी वायुसेनेनं मिराज हे जेट फायटर विमान सियाचीन जवळ स्कर्दू भागात बुधवारी सकाळी उडवल्याचं समोर येत आहे। मात्र पाकिस्ताननं पुन्हा एकदा रडीचा डाव खेळत भारताच्या हद्दीमध्ये विमान उडवलं अशा प्रकारचा दावा केलाय। उडवलं नसल्याचा दावा केलाय। पाकिस्तानी वायुदलातील सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानचे सर्व ऑपरेटिंग बेसेस हे कार्यान्वित करण्यात आले आहेत आणि मिराज विमानाचं उड्डाण हे याचेच संकेत मानले जात आहेत। आपण ही दृश्य पाहतो आहोत। हे मिराज जातीचं विमान आहे पाकिस्तानी एअरफोर्सचं आणि पाकिस्तानने हे सियाचीनवरून उडवलं अशा प्रकारचा दावा केला। पाकिस्तानला आता कळायला लागलं आहे की ते आपल्याला कधी सांगू नाही शकत की काय झालं तर आमच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत, कारण ते कधीही न्यूक्लिअर वेपन्स आपल्या विरुद्ध कधीही वापरणार नाहीत। कारण जर ते समजा वापरलं तर त्यांना माहित आहे पाकिस्तान नष्ट होईल। कारण आपल्याला जितका म्हणजे एका दोन न्यूक्लिअर बॉम्बनी जितका काही आपल्याला डॅमेज होईल तर त्याच्या 10 पट पाकिस्तानला आणि आपल्याला आपलं झेपणं आपल्याला जास्ती आपण झेपू शकतो, पण पाकिस्तान बिलकुल नाही झेपू शकत। त्यांच्याकडे किती आहेत? लाहोर, कराची, रावलपिंडी, मुलतान, आणखी काय शहर आहेत। तर पाकिस्तानला माहिती आहे की हे ज्या न्यूक्लिअरचं जे आपल्याला सारखं धाडकी देत असतात त्याच्यात काहीही आपल्याला तरी भीती वाटत नाही।